बातमी कल्याण हत्ये प्रकरणात संदर्भात नराधम विशालला कल्याण न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। न्यायालयाच्या निकालाकडे आता लक्ष आहे। नराधम विशालचा ताबा कल्याणच्या कोळशेवाडी पोलिसांकडे देण्यात आल्यानंतर आता त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। त्याला शेगावमधून अटक करण्यात आली होती। शेगावमधून त्याला नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं होतं। आता नौपाडा पोलीस ठाण्यामधून त्याला कोळशेवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आलं, ताब्यात देण्यात आलं आणि त्यानंतर आता न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता न्यायाधीशांच्या निकालाकडे ते काय बोलतात याकडे लक्ष आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता या प्रकरणात लक्ष घातलेलं आहे। तर आपण ही दृश्य पाहू शकतोय। विशाल गवळी या आरोपीला आता न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेले या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो। तर त्याला शेगाव मधल्या सलून मधून त्याला अटक करण्यात आलेली आहे। शेगाव मधल्या सलून मधून त्याला अटक करण्यात आली असल्याची दृश्य आपण ही पाहतो आहोत। कल्याणमध्ये हत्या करून तो शेगावला आपल्या सासरवाडीला पळून गेला होता आणि तिथून त्याला अटक करण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये त्याची पत्नी साक्षी गवळी हिचा देखील हात असल्याचं समोर आलंय। त्यामुळे साक्षी गवळी हिला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि ही सलून मधली दृश्य आहे। सलून मधून त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। शेगाव मधल्या एका सलून मधली ही दृश्य आहेत। तिथे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि नंतर त्याची रवानगी कल्याण पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेली आहे। तिथून आता त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। तर या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय का सलून मध्ये तो बसला असताना त्याला तिथून अटक करण्यात आलेली आहे। तर या विशालला कल्याण न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। आता न्यायाधीश काय निकाल देतात याकडे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष आहे। तर दरम्यान काल रात्री आरोपीला शेगाव मधून अटक करण्यात आलेली आहे। शेगाव मधल्या एका सलून मधून त्याला अटक करण्यात आलेली आहे। आपण ही दृश्य जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सर्वात आधी आमच्या प्रेक्षकांना दाखवत आहोत। शेगाव मधल्या एका सलून मध्ये तो बसला असताना त्याला तिथून अटक करण्यात आलेली आहे। कल्याणमध्ये 13 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करून त्याने तिची हत्या केली होती आणि त्यानंतर तो पळून गेला होता। शेगाव मध्ये त्याची सासरवाडी आहे, त्या ठिकाणी तो पळून गेला होता। त्या ठिकाणी एका सलून मध्ये बसला असताना त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। शेगाव पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे आणि त्यानंतर त्याचा ताबा कल्याण पोलिसांकडे देण्यात आलेला आहे। तर आपण ही दृश्य पाहू शकतोय। त्याला या केस कर्तनालयामधून अटक करण्यात आलेली आहे। त्याने आपली ओळख पटू नये यासाठी देखील दाढी देखील कापून घेतली होती। कल्याणमधून तो फरार झाला होता आणि शेगावमध्ये पोहोचला आणि शेगावमधून काल त्याला अटक करण्यात आलेली आहे। तिथे त्याची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आलेली आहे। शेगावमधल्या सलूनमधून त्याला अटक करण्यात आली आहे। तिथे वैद्यकीय तपासणी करून वैद्यकीय चाचणी करून आता त्याला कल्याण पोलिसांच्या हवाले करण्यात आला होता। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किशोर पगारे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। किशोर, सगळ्यात आधी आपण ही दृश्य दाखवतोय। खरं तर शेगाव मधली दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतो आहोत। कशा पद्धतीने त्याला सलून मधून अटक करण्यात आलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे न्यायालयामध्ये आता त्याला हजर केलं असल्याचं समजतंय। काय अपडेट्स आहेत? नक्कीच जान्हवी, ज्या पद्धतीने हा जो विशाल गवळी याला आता कोर्टात हजर केलं होतं, त्याबरोबर त्याची पत्नी जी त्याची सह आरोपी आहे साक्षी, तिलाही हजर करण्यात आलेलं आहे कोर्टामध्ये, कल्याण कोर्टामध्ये। नुकताच सन्माननीय न्यायाधीशासमोर त्यांना उभं केलं आणि त्यानंतर काही मिनिटातच म्हणजे 10 ते 12 मिनिटातच त्यांना परत बाहेर पाठवण्यात आलं आणि त्यांना आता पोलीस ठाण्याकडे रवानगी करण्यात आलेली आहे। आणि याबद्दल आता अधिकृत असं जे वृत्त आहे किंवा जी काय ऑर्डर निघाली ती ऑर्डर सांगण्यासाठी आता माननीय न्यायालय निर्णय देईल आणि त्यानंतर जे सरकारी वकील आहे ते आपल्याला सांगतील। धन्यवाद किशोर। या अंतर्गत जी बोला। धन्यवाद किशोर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।